नमस्कार, मी पल्लवी। 14 फेब्रुवारी आली की लाल गुलाब, चॉकलेट, टेडी आणि सोशल मीडियावर स्टेटस हॅपी व्हॅलेंटाईन्स डे। पण कधी विचार केलाय का हा व्हॅलेंटाईन्स डे नेमका का साजरा केला जातो आणि यामागची खरी गोष्ट ऐकली तर तुम्हालाही थोडं आश्चर्य वाटेल। आजपासून सुमारे 1700 वर्षांपूर्वी रोममध्ये राहत होता एक साधा पण धाडसी माणूस। नाव होतं सेंट व्हॅलेंटाईन। त्या काळात रोमन साम्राज्यावर राज्य करत होता किंग क्लाउडिस। हा राजा युद्धखोर होता आणि त्याचा एक विचित्र विचार होता। राजा म्हणायचा, लग्न केलेले सैनिक युद्धात मन लावत नाहीत, त्यांना बायको आणि कुटुंब आठवतं, म्हणून ते कमजोर होतात। आणि म्हणून त्याने एक क्रूर निर्णय घेतला, तरुण सैनिकांच्या लग्नावर बंदी। पण सेंट व्हॅलेंटाईनला हे अजिबात मान्य नव्हतं। तो म्हणायचा, प्रेम हा गुन्हा नाहीये आणि लग्न हा अधिकार आहे। म्हणून व्हॅलेंटाईनने काय केलं, तो लपून छपून प्रेम करणाऱ्या जोडप्यांची लग्न लावून द्यायचा, धोक्याची पर्वा न करता। पण एक दिवस हे सगळं राजाला कळलं। व्हॅलेंटाईनला अटक झाली आणि त्याला कारागृहात टाकण्यात आलं। लोकांना वाटलं आता सगळं काही संपलं, पण नाही। जेलमध्ये असतानाही व्हॅलेंटाईनचा प्रेमावरचा विश्वास तसाच होता। म्हणतात त्याने जेलरच्या मुलीशी मैत्री केली आणि फाशी देण्याच्या आधी तिला एक पत्र लिहिलं। त्या पत्राच्या शेवटी त्याने फक्त एक ओळ लिहिली होती, फ्रॉम युअर व्हॅलेंटाईन। 14 फेब्रुवारी रोजी सेंट व्हॅलेंटाईनला प्रेमासाठी प्राण गमवावे लागले आणि त्याच्या त्यागाच्या स्मरणार्थ हा दिवस पुढे जाऊन ओळखला जाऊ लागला व्हॅलेंटाईन्स डे म्हणून। आज व्हॅलेंटाईन्स डे म्हणजे फक्त गुलाब आणि गिफ्ट्स किंवा स्टेटस नाहीत, तर हा दिवस आठवण करून देतो की प्रेमासाठी उभं राहणं, त्याग करणं आणि खऱ्या भावना जपणं हेच खरं प्रेम आहे। जर ही गोष्ट आवडली असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।